हाय, हॅलो, नमस्कार. राजश्रीज लाईफस्टाईलमध्ये मी राजश्री तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. उपवास असला की सर्वांनाच प्रश्न पडतो की आज काय बनवावं. अ, खिचडी झाली, रताळं, आमटी सर्व प्रकार झाले करून. आता आज नवीन काय बनवावं, ते पण तितकंच क्रंची आणि टेस्टी असणारं, चटपटीत असं काहीतरी खावंसं वाटलं तर ही रताळ्याची वेफर्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खूप साधी, सोपी, सिंपल रेसिपी आहे आणि खूपच कुरकुरीत, खमंग असे हे रताळ्याचे वेफर्स बनवणे खूपच सोपी पद्धत आहे. खूप छान पद्धतीने हे रताळ्याचे वेफर्स बनले जातात आणि तितकेच कुरकुरीत असतात. तुम्ही येथे आवाज ऐकू शकता की किती कुरकुरीत हे वेफर्स तयार झालेले आहेत. त्यासाठी आपण 2 रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये तोपर्यंत मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपण रताळ्याचं साल येथे काढायचं नाही. फक्त रताळ्याच्या दोन्ही साईडच्या ज्या कडा असतात तिथे थोडंसं रताळं खराब असतं, त्यामुळे दोन्ही साईड आपण काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीनं त्या कट करून घ्यायच्या आहेत. मी इथे 2 रताळी घेतलेली आहे. दोन्ही रताळ्यांची मी दोन्ही साईड ज्या आहेत त्या कट करून घेत आहेत. आणि तुमच्याकडे अशा प्रकारची वेफर्सची किसणी असेलच, त्या वेफर्सच्या किसणीने आपण याचे वेफर्स पाडून घेणार आहोत. जर तुमच्याकडे अशा प्रकारची वेफर्सची किसणी नसेल तर तुम्ही चाकूने देखील पातळ पातळ स्लाईस रताळ्याचे करू शकता, परंतु त्याला जास्त वेळ लागेल. अशा पद्धतीने जर तुमच्याकडे वेफर्सची किसणी असेल तर हे रताळ्याचे स्लाईस फार पटपट बनून तयार होतात आणि पातळ देखील होतात. तुम्ही पाहू शकता किती झटपट अशा पद्धतीने हे रताळ्याचे वेफर्स बनवून आपले तयार होत आहेत. आता सर्व रताळ्याचे एकदमच वेफर्स करून घ्यायचे नाहीत, कारण रताळं हे हवेच्या संपर्कात आल्यानंतर जास्त वेळ ठेवल्यानंतर त्याला लाल कलर येतो. त्यामुळे थोडे थोडे स्लाईस करायचे आपल्याला जसे हवे तसे आणि मग ते आपण तळणार आहोत. आपण तेल अगदी कडकडीत, तेल किंवा तूप आपण अगदी कडकडीत तापून घ्यायचे आहे. मी ते गावरान तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच हे मी रताळ्याचे वेफर्स तळत आहे. अगदी कडकडीत तेलामध्येच आपल्याला हे रताळ्याचे वेफर्स आधी टाकायचे आहेत आणि एकदा वेफर्स टाकले की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. मध्यम आचेवरतीच आपल्याला हे रताळ्याचे वेफर्स तळून घ्यायचे आहे, जेणेकरून रताळं हे पूर्णतः आतपर्यंत शिजले जातील. त्यामुळे येथे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, मीडियम फ्लेमवरच आपण हे रताळे तळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सर्व रताळे हे तळून घ्यायचे आहेत. जास्त प्रमाणात देखील रताळे आपण यामध्ये घालायचे नाही. थोड्या बॅचेसमध्येच घालून आपण हे रताळे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आणि एकदा रताळे टाकले की त्यांना लगेच हलवायचे नाही. त्यांची एक साईड व्यवस्थित होऊ द्यायची आणि त्यानंतर आपण रताळे पलटी करून घेणार आहोत आणि दुसरी साईड होऊ देणार आहोत. तर रताळे पूर्णतः आपले तळून झाले आहेत हे कशावरून समजायचं, तर रताळे तळताना जे बुडबुडे येत असतात ते बुडबुडे कमी होऊन जातात. त्यावेळेस असं समजायचं की रताळे आपले वेफर्स तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने आपण हे वेफर्स हळूहळू करून सर्व तळून घेणार आहोत. खूप छान क्रिस्पी असे हे रताळ्याचे वेफर्स लहान मुलांना देखील खूप आवडतील. आता तुम्ही इथे म्हणताल की रताळ्याचं साल का नाही काढलं? जर साल काढलं तर रताळे नंतर लूज पडतात, त्यामुळे इथे रताळ्यांचे साल काढलेले नाही. त्याला क्रिस्पीपणा राहावा म्हणून ह्या रताळ्यांना साल न काढताच आपण त्याचे वेफर्स तयार करून घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपण उपवासाला बाकीचे पदार्थ करतो, परंतु ते आपल्याला अगदीच बेचव लागतात, परंतु हे रताळ्याचे वेफर्स कुरकुरीत वेफर्स तयार केल्यानंतर आपल्याला
उपवासाच्या दिवशी देखील काही चटपटीत चमचमीत खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही ते देखील बनवून खाऊ शकता. अगदी झटपट हे रताळ्याचे वेफर्स बनवून तयार होतात. असेच मी रताळ्याचे वेफर्स सर्व एक एक करून थोड्या थोड्या बॅचेसमध्ये मी हे तळून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. काहीही कमेंट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही प्रश्न असतील ते देखील विचारा. मी त्यांचे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. अशा पद्धतीने रताळ्याचे आपले सर्व वेफर्स बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही येथे रताळे किती क्रिस्पी झालेले आहेत ते पाहू शकता. खूपच क्रंची, क्रिस्पी आणि खूप अप्रतिम चवीचे असे हे वेफर्स तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता वेफर्स खूपच अप्रतिम दिसत आहेत. आता मी रताळ्यांच्या या कापांवरती वेफर्सवरती मीठ आणि लाल मिरची पावडर टाकत आहे आणि हे वेफर्स खाण्यासाठी तयार होतात. खूप छान टेस्टी आणि क्रंची हे वेफर्स बनवल्यानंतर नक्की बनवून पहा, ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला देखील विसरू नका. तुमचा एक लाईक आणि तुमचे सजेशन्स मला नक्की पुढे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन देतात. अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रताळ्याचे हे वेफर्स बनवायलाही विसरू नका. येत्या पुढे तुम्हाला सोमवारचा उपवास असेल, गुरुवारचा उपवास असेल, त्या दिवशी नक्की हे वेफर्स ट्राय करा. क्रिस्पी, क्रंची, खमंग आणि चटपटीत असे हे वेफर्स बनवून तयार झालेले आहेत. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.